नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेचा आजचा भाग खरंच खूप जबरदस्त असा आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. इकडे काव्या ही आता देशमुखांच्या घरी जायला निघालेली आहे. त्याआधी तिने घरातल्या देवीच्या समोर हात जोडत आहे आणि म्हणत आहे की मी खूप कमी वेळा तुझ्याकडे येते आणि काहीतरी मागते. खरंच मला ना तुझ्याकडे आज एक अशी गोष्ट मागायची आहे की मी माझ्या सासरी परत जाते. मला फक्त एकच गोष्ट हवी आहे, ती म्हणजे माझ्या डोक्यावरती माझ्या बाबांचा हात आणि माझ्या हातामध्ये माझ्या नंदिनी ताईचा हात जर असेल तर हे सगळं जग जिंकण्याची ताकद माझ्यामध्ये आहे, असं काव्या देवीच्या समोर हात जोडून बोलत असते. तेवढं जर मला मिळालं तर मी काही करू शकते, असं तिचं म्हणणं आहे. तसं या घरात मी आले, पण आता मला माझ्या सासरी पुन्हा गेलं पाहिजे, देशमुखांच्या घरी, आणि हे सगळं मी नीट करणार आहे, असं सुद्धा काव्याचं बोलणं सुरू असतं. काव्या मात्र मनापासून तिच्या ज्या इच्छा आहे त्या तिथे बोलून दाखवत असते. त्यासोबतच आपल्याला पाहायला मिळतं ते म्हणजे काव्या हे सगळं जेव्हा बोलत असते तेव्हा मात्र तिच्या मनात काही नसतं. तिला फक्त एवढंच माहिती असतं की काहीही झालं तरीही आता सध्या ही सगळी बिघडलेली परिस्थिती आहे ती नीट करायची आहे, एवढंच तिच्या डोक्यात असतं. आणि त्यासाठीच तिचे हे सगळे प्रयत्न चालू असतात. तर इकडे नंदिनी बाबांना घेऊन आलेली असते. काव्या देवीच्या समोर हात जोडून आहे आणि त्याच वेळी काव्याच्या डोक्यावरती बाबांनी हात ठेवलेला असतो. काव्याच्या डोक्यावरती बाबांनी हात ठेवल्यानंतर ज्या गोष्टी घडतात त्या म्हणजे काव्या मागं फिरून पाहते आणि तिला खूप बरं वाटतं. म्हणजे बाबांचा आशीर्वाद, तिच्या डोक्यावरती बाबांचा हात तिला हवा आहे ती गोष्ट तिला मिळालेली असते. आता नंदिनी तर आणि काव्यामधलं तर भांडण मिटलेलं आहे, दोघी जणी एकत्र आलेल्याच आहेत. आणि मग काव्या बाबांना सांगू लागते की बाबा मी चालले आज माझ्या सासरी, असं म्हणत तिने बाबांना वाकून नमस्कार करते आणि म्हणते की मी जाते. त्याचबरोबर नंदिनी समोर असते. नंदिनीच्या पण हातात हात देते आणि नंदिनीला पण सांगते. नंदिनी पण खुश असते, कारण काव्याचा तरी संसार नीट झाला पाहिजे. बाबा काव्याला आशीर्वाद देतात आणि आत निघून जातात. तेव्हा काव्या आणि नंदिनी दोघीही, मग माझी नंदिनी ताई म्हणत काव्या नंदिनीकडे येते, नंदिनीला मिठी मारते आणि बोलू लागते. तेव्हा नंदिनी म्हणते की चला, म्हणजे मोहितेंच्या घरच्या एका मुलीचा तरी संसार नीट झाला पाहिजे आणि तो होत आहे, या गोष्टीचं खरंच खूप बरं वाटत आहे, असं सुद्धा ती सांगू लागते. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे आता काव्या ज्या पद्धतीने ह्या सगळ्या गोष्टी सांभाळत असते, तेव्हा काव्या म्हणते एका का नाही नाही, मोहितेंच्या घरच्या दोन्ही मुलींचे संसार अगदी व्यवस्थित होणार आहेत, काही प्रॉब्लेम येणार नाही, असं इकडे ती सांगत आहे. तेव्हा मात्र इकडे काव्या ज्या पद्धतीने सगळं हँडल करत असते, काव्या म्हणते नंदिनी ताई काळजी करू नकोस आणि मग तू आहेस ना माझ्या बरोबर, असं सांगू लागते. तेव्हा मात्र इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे नंदिनीचा आशीर्वाद आणि त्याचबरोबर प्रेम हे काव्यासोबत आहे आणि काव्याला सुद्धा खूप बरं वाटलेलं असतं. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं आता काव्या देशमुखांच्या घरी जायला निघालेली असते, खुश असते आणि म्हणते लवकरच माझ्या पाठीमागं तूही येणार आहेस, तिथं सगळ्या गोष्टी अगदी व्यवस्थित होणार आहेत, काळजी करू नको, असं काव्या इकडे सांगू लागते. त्यासोबतच पाहायला मिळतं की नंदिनी विचार करत असते. नंदिनी म्हणते की कसं होईल आता सगळं, कारण काहीही झालं तरीही आत्ता सध्या ह्या गोष्टी म्हणजे पार्थ जीवा आणि काव्याला एकत्र कसे पाहू शकतील, असं तिला वाटत असतं. कारण तिला माहीतच नाहीये की पुढची गोष्ट काय घडणार आहे ते. तिला कुठं माहिती आहे की काव्याने काय निर्णय घेतलेला आहे, काव्या काय करणार आहे, याबद्दल नंदिनीला काहीच माहिती नसतं. इकडे रम्या मोबाईल बघत बसलेली असते. त्याचवेळी आशा घरातला कचरा काढत असते आणि आशा म्हणत असते की जरा तुमचा पाय वरती घेता का, म्हणजे मला हा कचरा साफ करता येईल. परंतु रम्या मात्र पाय वरती न घेता त्या झाडूवरती पाय ठेवते. मग आशा तिला म्हणू लागते की अहो असं झाडूला पाय लावू नये, कारण तेव्हा ते लक्ष्मी आहे, असं सांगू लागते. मग वसू लगेचच आपल्या मुलीवरती चांगले संस्कार करायचे सोडून ती आशालाच विचारायला येते, तुला काय वाटतं, म्हणजे लक्ष्मी आम्हाला पाठ दाखवेल, आम्हाला रस्त्यावर आणेल, असं वाटतं का तुला, असं म्हणतच ती आशाच्या अंगावर येते आणि रम्याला मात्र हसू येतं. तेव्हा मात्र इकडे ह्या दोघीही येतात आणि म्हणतात की हिची ना आजकाल जीभ जरा जास्त चुरूचुरू चालायला लागली, फक्त जीभच नाही बोटही चालत आहेत, कारण रील बघत असते ना. मग रम्या म्हणते आपणच ते ट्रेंडिंग रील नाही का, तसा रील बनवूया हिचा आणि टाकूया, बघूया काय होतंय. खरं तर या सगळ्या गोष्टी सुरू झालेल्या असतात आणि त्याच वेळी इकडे रम्या म्हणते तुला माहिती आहे काही, ही ना जरा जास्तच करत असते, इकडच्या तिकडच्या लावालावी करणं, इकडचं ऐकायचं तिकडं जाऊन सांगायचं, या सगळ्या गोष्टी ही आशानं करत असते. कशी आहे माहिती आहे का, ही एवढीशी आहे पण हिला असं वाटतं की हिनं लावालावी केल्यानंतर हिला खरंच खूप बरं वाटणार आहे. तेव्हा मात्र
वसू तिच्याकडे येते आणि म्हणते की काही नाहीये. तेव्हा ती म्हणत असते की बरोबर आहे, काल तुला सांगू का, त्या नंदिनीचा व्हिडिओ बघून हिला असं वाटत होतं की सगळं व्यवस्थित होणार आहे आणि ही त्या मानिनीला सांगून सांगून हसत होती. तेव्हा ती म्हणते बरोबरच आहे ना, कारण एकदा का काव्याताई आणि नंदिनीताई घरात आल्या की सगळं नीटच होणार आहे, असं ती सांगत असते. तेव्हा मात्र आपल्याला पाहायला मिळतं की या सगळ्या गोष्टी जेव्हा सुरू झालेल्या असतात तेव्हा मात्र वसू म्हणते की काय काय झालं, नाही तुला राग आला का बघू. तेव्हा ती म्हणते बघू तुझी जीभ बघू. मग तुझ्या जिभेला काही तीळ वगैरे नाहीये ग, त्यामुळे हिनं बोललेलं काही खरं होणार नाही. रम्या म्हणते कसं आहे माहितीये का, काहीही झालं तरीही ही काव्या जी आहे ना ती या घरामध्ये कधीच येऊ शकणार नाही, असं रम्या सांगत असते. कारण हे घर माझं आहे आणि पार्थ सुद्धा माझाच आहे, अशा पद्धतीने तिचं बोलणं सुरू झालेलं असतं. तिला असं वाटत असतं की आपण हे बोलतोय म्हणजे झालं. तेवढ्यातच मानिनीचा फोन आलेला असतो आणि मानिनी मात्र फोन करत असते आणि मानिनी म्हणते की अगं कुठेच तू आशा, लवकर खाली ये आणि येताना औक्षणाचं ताट वगैरे सगळं तयार कर बरं, घरची लक्ष्मी येणार आहे. यांनी मात्र मानिनीचा फोन आलाय म्हणून हिला स्पीकरवरती फोन टाकायला सांगितलेलं असतो. आणि आता मग ती विचारते की घरची लक्ष्मी म्हणजे कोण. तेव्हा ती म्हणते अगं घरची लक्ष्मी दुसरं कोण असतं, आपल्या लेकी सुना, दुसरं कोण येणार आहे ना, तुला माहितीच आहे. अगं काव्या येते आले, चल लवकर, ती दारात उभी आहे, ये लवकर तू, असं म्हणत आता तिने तिला बोलवलेलं असतं. तेव्हा मात्र रम्या आणि वसू यांच्या पायाखालची जमीन सरकते. आता मात्र आशाने लगेच तो झाडू तिथे टाकलेला असतो आणि धावतच निघालेली असते, कारण तिची इच्छा पूर्ण झालेली आहे ना. तिला असं वाटत होतं की लवकरात लवकर कोणीतरी आलं पाहिजे आणि या घरातलं वातावरण पुन्हा हस्तखेळ तर झालं पाहिजे. आणि ती इच्छा आता पूर्ण झालेली असते. काव्य आलेली असते, ती म्हणते हो ताई आलेच, असं म्हणतच ती चाललेली असते. आणि आशा पण एवढी आगाव आहे, जाताना दरवाजातनं मागं फिरते आणि विचारू लागते की कसं आहे माहितीये का, जिभेवर तीळ नसेल तरीही बोललेलं खरं होतं ना, असं स्वतःच बोलत असते आणि स्वतःच बोलून तिथून निघून जाते. खरं तर हे सगळं तिने मुद्दामूनच बोललेले असते, कारण तिला माहिती आहे की या दोघी जणी कशा आहेत. मग ह्या दोघी जणी म्हणतात की चला चला आपण जाऊया पटकन. आणि जाताना बरोबर रम्याचा पाय सटकतो, कारण ज्या झाडूला तिने पलाय मारलेला असतो, लात मारलेली असते, त्याच झाडूवरून तिचा पाय निसटतो आणि ती खाली पडते. अशी पडते की पुन्हा उठलीच नाही पाहिजे, अशा पद्धतीने ती खाली पडलेली असते. खरं तर ही गोष्ट खूपच भारी झालेली असते, कारण तिला नेहमी असं वाटत असतं की काव्या या घरात येऊ नये, पार्थ माझा आहे आणि तो माझाच राहिला पाहिजे, एवढंच तिला वाटत असतं. परंतु काव्या तर घरात आलेली असते. दारात काव्या उभी असते, पार्थने दरवाजा उघडलेला असतो आणि पार्थ तिला म्हणत असतो तुम्ही इथे. तेव्हा काव्या म्हणत असते की हो. आणि इकडे आता नंदिनीच्या घरी सुद्धा दरवाजा वाजतो आणि नंदिनी दरवाजा उघडण्यासाठी जाते आणि तेव्हा मात्र दारात तिला तिथं जीवा पाहून धक्का बसलेला असतो. म्हणजे नंदिनी आणि पार्थ या दोघांनाही टेन्शन होतं की तिकडं काव्या आणि जीवा एकत्र, यांना नंदिनी कशी पाहू शकेल, आणि इकडे नंदिनीला टेन्शन होतं की पार्थचं कसं होईल या दोघांना एकत्र पाहिल्यानंतर. पण या दोघांनी सगळाच प्रॉब्लेम सॉल्व्ह केलेला असतो, कारण तिथे दाखवून दिलेलं असतं की काय होऊ शकतं. त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की जेव्हा या सगळ्या गोष्टी सुरू असतात तेव्हा मात्र आता काव्या तिथं आलेली असते. पार्थ म्हणत असतो तुम्ही इथे कशा. तेव्हा काव्या म्हणते म्हणजे अहो असं काय करताय देशमुख, अहो असं काय करताय, तुमच्या लक्षात नाही का येत, असं म्हणत काव्या आलेली असते आणि आले म्हणते. आणि काव्या ज्या पद्धतीने रिॲक्ट होत असते ते पाहून खरं तर पार्थला धक्काच बसतो. काव्या म्हणते की काय झालं, आता मी घरी नाही यायचं का, मी तुमची बायको आहे ना, मग मी तर आलंच पाहिजे ना, असं ती सांगू लागते. आणि तेव्हा मात्र पारच्या हातात तिने बॅग दिलेली असते आणि मग तिने आत येते. इकडे नंदिनीला धक्का बसलेला असतो, कारण जीवा बॅग घेऊन आलेला आहे आणि जीवाने बॅग आणली म्हणजे तो इथे राहायला आले ही गोष्ट नंदिनीला कळते. तेव्हा मात्र जीवा म्हणत असतो की अगं नंदिनी मला सांग, जा बरं औक्षणाचं ताट घेऊन ये, औक्षण कर आणि मला घरात घे बरं, किती दिवस मी राहणार आहे. तेव्हा तिने म्हणते की काय हे तुम्ही इथे कसे काय आला. तेव्हा तो सांगतोय की तूच म्हणाली होती ना, मग ह्यासाठी तुम्ही काय करू शकता ते मी तुला सांगत आहे, मी काय करू शकतो. खरं तर मी जे काय करू शकतो ते तुला माहितीच आहे, असं म्हणत जीवा बोलत असतो. तेव्हा मात्र इकडे नंदिनी म्हणत असते म्हणजे. तेव्हा तो म्हणतो की त्या घरामध्ये जेव्हा मी आमलेट करताना पसारा करतो, रूममध्ये पसारा केलेला असतो, पण मला पसारेवाला म्हणत जी चिडवणारी, रागवल्यानंतर जी खुन्नस देणारी, डोळ्यांनी नजरेने माझ्याकडे बघणारी, ती माझी बायकोच तिथे नाहीये, तर तिथं ना मजा येत नाहीये, म्हणून मी इथं आलोय. आणि जोपर्यंत मी तुला मनवत नाही तोपर्यंत
इथून जाणार नाही. कसं आहे माहिती आहे का, बस झाला हा लपंडाव. आता तूच माझी लाईफलाईन, तूच माझी लाईफ पार्टनर, तूच माझी रूम पार्टनर असं म्हणत जीवाने नंदिनीला बोलायला सुरुवात केलेली असते. इकडे काव्याने तर डायरेक्ट घरात एंट्री घेतलेली आहे आणि बाप्पाच्या समोर हात जोडून उभी आहे. पार्थकडे पाहत असते. तिला माहिती असतं की हा तिचा आर्किटेक्ट बोका जो आहे तो तिला काहीतरी बोलणार, म्हणूनच ती त्याच्याकडे पाहत असते. आणि तेव्हा मात्र पार्थ म्हणत असतो, हे सगळं काय चाललं तुमचं? तेव्हा काव्या म्हणत असते की मी कुठं काय केलंय? अहो, आपल्याच घरात आली ना मी, आणि मला सांगा तुम्हीच मला बोलला होता की नाही? तेव्हा पार्थ विचार करू लागतो, म्हणजे? तेव्हा तो म्हणतो, पण तुम्ही इथं कसं आलेला आहात? तुम्हाला कुणी सांगितलं यायला? तुम्ही नाही येऊ शकत इथे. तेव्हा काव्या म्हणते, का नाही येऊ शकत मी? अहो, मी इथंच राहणार आहे. जोपर्यंत माझ्या आर्किटेक्ट बोक्याला मी माघारी मिळवत नाही तोपर्यंत मी इथेच राहणार आहे. असं जेव्हा ती सांगत असते तेव्हा पार्थ तिच्याकडे पाहतच असतो. इकडे मानिनी विक्रमला घेऊन येत असते. अहो चला हो लवकर, खूप महत्त्वाची गोष्ट आहे म्हणून तुम्हाला घेऊन चालले, असं म्हणत मानिनी विक्रमला घेऊनच आलेले असते. विक्रम म्हणत असतो, अगं झोपलो होतो, थोडा वेळ झोपू द्यायचं ना मला. तेव्हा मानिनी मात्र ऐकायला तयार नसते आणि मानिनी विक्रमला घेऊन येते आणि मग विक्रमला म्हणते, बघा कोण आलंय? विक्रम म्हणतो, काव्या. असं म्हणत विक्रम काव्याकडे धावून जातो. काव्या खरंच आलेली आहे ही गोष्ट विक्रमला खरंच खूप आवडलेली असते, कारण विक्रमला माहीतच नव्हतं हे सरप्राईज होतं. तेव्हा मात्र काव्याला इकडे मानिनी म्हणते की अगं किती वेळ हे, म्हणजे मला सांग काय आहे हे, एवढा वेळ लावतात का? तेव्हा इकडे पार्थ पाहूच लागतो. तो म्हणतो, काय म्हणालीस आई? कारण आईनं जे उत्तर दिलेलं असतं ते ऐकून पार्थला सुद्धा धक्का बसलेला असतो, कारण आईला माहिती होतं ती येणार आहे. तेव्हा विक्रम म्हणतो की आता बोल मानिनी. तेव्हा काव्याला पार्थ म्हणत असतो, काय चाललं तुमचं हे सगळं? आणि मग यांच्या दोघांचं आता काय करायचं, काय बनवायचं, अशा पद्धतीचं बोलणं चाललेलं असतं. तेव्हा विक्रम म्हणतो की नाही नाही, आज मटारची उसळ नाही करायची, आज ना मटण रस्सा करायचा आहे, मटण रस्सा. तेव्हा पार्थला तो सांगतो की जा मटण घेऊन ये जा. पार्थ म्हणतो, मटण कशाला? काव्याला चिकन आवडतं. तेव्हा काव्या हसायला लागते, कारण काव्या म्हणालेली असते की तुम्ही माझ्या डोळ्यात डोळे बघून बोलायचं, मी इथं का नाही राहायचं ते. आणि ते पार्थ काही बोलू शकलेला नसतो. आणि आता काव्या इकडे हसत असते, कारण पार्थला माहिती आहे की काव्याला मटण आवडत नाही तर काव्याला चिकन आवडतं. असं म्हणत आता त्यांचं बोलणं सुरू आहे. तेव्हा मग इकडे लगेचच विक्रम म्हणतो की बरोबर आहे, तुला मटण नाही ना आणायचं, नकोच आणूस तू मटण, कारण आज मटण बनवायचंच नाही आहे. आज काव्या आलेली आहे तर काव्यासाठी चिकन बनवायचं आहे. त्यानंतर पार्थ म्हणत असतो, काय चाललंय आणि तुम्ही कशा आला हो? तेव्हा काव्या म्हणते की दारातून. तेव्हा पार्थ म्हणतो, काय बोलताय तुम्ही हे सगळं? तुम्ही असं कसं बोलू शकता? तेव्हा काव्या म्हणते की मी काय चुकीचं बोलते सांगा बरं? मी दारातून आले म्हटलं तर दारातूनच आले ना, मी दुसरीकडे कुठून येणार आहे? तेव्हा पार्थ म्हणतो, पण तुम्ही या घरात कशा आला? तेव्हा काव्या म्हणते, आठवा. इकडे नंदिनीला सुद्धा तोच प्रश्न पडलेला असतो. नंदिनी जीवाला विचारत असते की तुम्ही इथे कसं आलात? तेव्हा जीवा म्हणतो की अगं नंदिनी, आठवतो कसं आहे माहिती आहे का, त्या दिवशीची ती वेळ, 7 तारखेची, ज्या दिवशी तू मला वचन दिलं होतं, आठवतंय का? वचन दिले तू मला, असं म्हणत जीवा तिच्याशी बोलत असतो. आणि नंदिनीला म्हणतो, बघ मेमरी आठवते का बघ, तुम्हाला वचन दिलं होतं आणि त्या दिवशी मला सांगितलं होतं जे काही मागायचं ते मागा, अगदी जगातलं जे काही हवं आहे ते मी तुम्हाला आणून देईल. आणि आज ती वेळ आलेली आहे. माझी एकच इच्छा आहे, ती म्हणजे तू माझं औक्षण करून मला घरात घ्यावंस. तेव्हा नंदिनी म्हणते, पण तेव्हाची नंदिनी वेगळी होती, तेव्हाचा जीवा वेगळा होता. त्या जीवासाठी ह्या नंदिनीने दिलेलं ते वचन होतं. आता काही त्याचा संबंध नाही आहे. आणि त्याचबरोबर हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा मात्र जीवा तिला म्हणत असतो, कळलं ना आता, त्यामुळं आता माझं ऐकावंच लागणार आहे, असं जीवा तिला सांगू लागतो. आणि तेव्हा मात्र नंदिनी विचारच करत असते. नंदिनी म्हणत असते की काय आहे हे सगळं आणि कशा पद्धतीने मॅनेज करायचं आहे. आणि मग तेवढ्यातच तिथे नंदिनीची आई येते. नंदिनीची आई आल्यानंतर जीवा म्हणतो की सासूबाई, तेव्हा ते म्हणू लागते, जावे बाबू तुम्ही आलात. मग जीवा लगेचच त्यांना नमस्कार करतो आणि म्हणतो, बघितलं ना, एवढं मोठं घर आहे मोहितेंचं, पण इथे दारातच उभा राहून बोलायला लागतंय. असं म्हणत जीवा त्यांना म्हणू लागतो की मी आत येतोय. असं म्हणत ते म्हणतात की चला या, आणि नंदिनीला सांगतो की बॅग घेऊन ये माझी. नंदिनी पण आता जीवानं सांगितलंय तसं बॅग घेऊन लगेच त्याच्या मागे मागे निघालेली असते. परत तिला आठवतं की मी बॅग का घेऊन जाते, असं म्हणत ती बॅग बाजूला ढकलते आणि ती बॅग तिच्याच हाताला लागते. त्यानंतर इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे की आता देशमुखांच्या घरी पार्थ पण तेच विचारत आहे. तेव्हा काव्या म्हणते, तुम्हाला आठवतंय का 6 तारखेचा तो दिवस?
ज्या दिवशी तुम्ही मला वचन दिलं होतं तेव्हा पार्थला ती आठवण करून देत असते. आणि मग ती मध्ये मध्ये म्हणत असते की धनी असं काय करताय हो, तुम्ही मला वचन दिलं होतं की नाही आणि तुम्हीच विसरलाय, तुमच्या लक्षात येत नाहीये का, अहो तुम्ही काय केलंय ते, असं म्हणत बोलायला सुरुवात केली जाते. तेव्हा मात्र इकडे या सगळ्या गोष्टी घडत आहेत. परंतु जेव्हा काव्या बोलत असते तेव्हा पार्थला ती म्हणते तुम्हीच मला बोलला होता की जे काही मागायचंय ते मागा, तुम्हाला आत्ता नको असेल तर नंतर मागा. पण आता हा टॉप आर्किटेक्ट इंजिनियर टॉप 30 आर्किटेक्ट आहे, पण त्यांच्या लक्षातच येत नाहीये आता करू काय, मी कसं करू, असं म्हणत काव्या हे सगळं बोलत असते. तेव्हा मात्र काव्याला पार्थ म्हणत असतो की काय चाललंय तुमचं हे सगळं, काय बोलताय तुम्ही हे सगळं, असं म्हणत तो काव्याशी भांडत असतो. तेव्हा मात्र सगळेजण आता घरातले काव्याच्या बाजूने असतात आणि काव्याला म्हणत असतात की हो. आणि मग इकडे काव्या म्हणत असते की असं कसं तुम्ही विसरू शकता ना सगळ्या गोष्टी, कसं आहे माहितीये का, तुमच्या मनाप्रमाणे तुम्ही सगळं वागत असता, तुम्हाला काही पडलेलंच नाहीये माझं, असं म्हणत काव्या ज्या पद्धतीने वागत बोलत असते ते पाहून मात्र इकडे धक्का बसलेला असतो. आणि मग आता तुम्ही माझं ते वचन पूर्ण केलंच पाहिजे असा काव्याने हट्ट केलेला असतो. आणि पार्थला सुद्धा आठवण करून दिलेली असते की काव्याने काय काय केलेलं आहे आणि आपलं काय काय ठरलेलं होतं, या सगळ्या गोष्टींची आठवण करून दिलेली असते. त्यानंतर आता काव्या म्हणत असते की आता बोला ना देशमुख, काय झालं, आता का नाही बोलत आहे तुम्ही. तेवढ्यातच रम्या तिथे येते आणि रम्या म्हणते की नाही, तू या घरामध्ये राहू शकत नाहीस. तेव्हा काव्या तिच्याकडे पाहते, लंगडत लंगडत आता पायात मोडलेला आहे तरी पण हिला मात्र यायचंच आहे आणि मध्ये मध्ये चोंबडापणा करायचाच आहे. तेव्हा काव्या म्हणत असते की बाद झालं, कसं आहे माहिती आहे का, ज्या व्यक्तींचा या सगळ्याशी संबंध नाहीये त्याने मध्ये मध्ये बोलू नये, असं काव्या तिला सांगू लागते. तेव्हा मात्र आता इकडे उद्याच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की धनंजय बाहेर आलेला असतो आणि धनंजय येतो आणि तो जीवाला ढकलतच बाहेर घेऊन आलेला असतो. जीवाची बॅग आणि ते सगळं धनंजय फेकून देतो. तेव्हा मात्र इकडे जीवाने नंदिनीचा हात धरलेला आहे आणि तो नंदिनीला म्हणत असतो की प्लीज तू असं नको करूस, मला नको बाहेर काढूस, मला राहायचंय तुझ्यासोबत, असं सुद्धा इकडे नंदिनीला तो सांगत असतो. आणि नंदिनीला पण वाईट वाटत असतं, जीवा तिथं खाली पडलेला असतो, तिच्या बाबांनी जीवाला ढकलून दिलेलं असतं आणि जीवा मात्र बिचारा खाली पडलेला असतो. आता जीवा विचार करत असतो की आता कसं राहायचं, कारण याने तर घराच्या बाहेर काढलं. तर इकडे सगळेजण पाहत असतात. त्यासोबतच इकडे आपल्याला पाहायला मिळतं की काव्या सुद्धा तिथं आहे आणि काव्या म्हणत असते की मी तुमच्यासोबत इथेच राहणार आहे देशमुख, जोपर्यंत तुम्ही माझे होत नाही तोपर्यंत ही काव्या शांत राहत नाही, असं काव्याने सांगितलेलं आहे. आणि फायनली काव्याने सुद्धा देशमुखांच्या घरी पार्थसोबत राहण्याचा निर्णय घेतलेला आहे. रम्या आणि वसूची कशी वाट लावणार ते आपल्याला पुढे पाहायला मिळणार आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.